नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत उकडलेली लिंबू मिरची. अतिशय सोप्या पद्धतीने आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण ही रेसिपी बनवणार आहोत. अगदीच लिंबू मिरचीच्या लोणच्यालाही फिकं पाडेल अशी याची चव लागते. लहानपणापासून माझी आई असं उकडलेलं लिंबू मिरची शेतामध्ये नेण्यासाठी बनवायची. तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. विशेषतः चवीला आंबट असणारी ही मिरची व लिंबू तुम्ही तोंडी लावण्यासाठी वापरू शकता किंवा चपाती भाकरीसोबतही अतिशय चविष्ट लागते. आणि हे बनवलेलं लिंबू आणि मिरची तुम्ही एका काचेच्या जारमध्ये स्टोअर करून 15 ते 20 दिवस आरामात खाऊ शकता. आणि जर फ्रीजमध्ये ठेवत असाल तर 4 ते 5 महिने हे अगदी छान राहतं. चला तर आज हे उकडलेलं लिंबू आणि मिरची कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. इथं मी अगदी कमी तिखट असणाऱ्या अर्धा पाव मिरच्या घेतलेल्या आहेत व 3 लिंब घेतलेले आहेत. आता हे दोन्हीही मी व्यवस्थित पाण्याने धुवून घेणार आहे. हे स्वच्छ धुतल्यानंतर आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता मी हे जे 3 लिंबू घेतलेले आहेत त्याचे छोटे छोटे पीस करून घेणार आहे, जेणेकरून एका लिंबाचे 8 पीस होतात. सगळे लिंब चिरून झाल्यानंतर इथं मी मिरचीलाही काप करून घेणार आहे. तुम्हाला काय करायचे, ही मिरची उभी पकडायची आणि सुरीने किंवा विळीने त्याला मध्ये एक कट करायचं आहे. त्यामुळे होतं काय की जे काही लिंबामधला आंबटपणा आणि मीठ जे आहे आपण टाकणार ते मिरचीमध्ये व्यवस्थित मुरलं जातं आणि मिरचीची टेस्ट अप्रतिम लागते. शक्यतो हे लिंबू मिरची बनवत असताना मिरच्या कमी तिखट असणाऱ्या, म्हणजेच फिकट जो हिरवा कलरच्या लांब मिरच्या मिळतात त्या शक्यतो घ्या, जेणेकरून ती मिरची तिखट नसते व त्यामध्ये लिंबू मुरल्यानंतर तुम्ही तोंडी लावताना किंवा चपातीसोबतही अतिशय छान चव लागते. अगदी तिखट मिरची घेऊ नका. अशाच पद्धतीने मी इथं सगळ्या मिरच्यांना काप करून घेणार आहे. आता माझ्या सगळ्या मिरच्या कट करून झालेल्या आहेत. ते झाल्यानंतर मी लिंबू आणि मिरची दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता गॅस ऑन करून त्यावरती कढई ठेवणार आहे. कढई ठेवल्यानंतर मी मिरची आणि लिंबू थोडा वेळ असंच हलवून घेऊन त्यामधलं पाणी थोडंसं सुकं करून घेणार आहे मिरच्यांना. मग थोड्या वेळानंतर याच्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेणार आहे. अगदीच मोजक्या साहित्यामध्ये ही आपली उकडलेली लिंबू मिरची तयार होते व खाण्यासाठी तितकीच चवदार लागते. तेल टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये 2 चमचा मीठ टाकून घेणार आहोत. इथं मीठ जरा थोडंसं जास्त टाकायचं आहे, कारण मिरची ही आपली तिखटच असते नॉर्मली, ती कमी तिखटाची असली तरी, आणि लिंबू आंबट असल्यामुळे त्या दोन्हीचं बॅलन्स होण्यासाठी थोडंसं मीठ जास्त टाकायचं. इथं मी 2 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. यानंतर यामध्ये साधारण अर्धा चमचा हळदी पावडर मी टाकून घेणार आहे. हळदी पावडर टाकल्यानंतर आपण यामध्ये छोटा अर्धा टीस्पून हिंग टाकून घेणार आहोत. हिंगाने या मिरचीला अतिशय छान टेस्ट लागते. बस आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचे, जेणेकरून सगळीकडे मिक्स होईल. इथून पुढे तुम्हाला गॅसची फ्लेम कमी ठेवायची. त्यामुळे होतं काय की ह्या मिरचीला मीठ आणि लिंबामुळे आपोआप पाणी सुटतं आणि त्यामध्येच आपल्याला ही मिरची पूर्णतः शिजवून घ्यायची. त्यामुळे गॅस फास्ट ठेवायचा नाही. इथं मी स्टीलची कढई घेतल्यामुळे
स्टीलच्या कढईमध्ये खाली लवकर लागतं, त्यामुळे तर मी कमी फ्लेम ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी पुन्हा हे झाकण काढून व्यवस्थित मिरची हलवून घ्यायची. इथं पाहू शकता मिरचीला आता पाणी सुटायला लागले. त्याला मूळचंच पाणी सुटतं, त्यामुळे बाकी काही टाकायची आवश्यकता नाही. पुन्हा मी झाकण ठेवून पुन्हा 4 ते 5 मिनटं व्यवस्थित त्याला शिजू देणार आहे. झाकण ठेवल्यामुळे मिरची आतून व्यवस्थित शिजली जाते. इथे तुम्ही पाहू शकता आता त्याला व्यवस्थित पाणी सुटले मिरचीला. अशीच आपण 10 ते 15 मिनटं कमी फ्लेमवरती ही मिरची उकडवून घेणार आहोत. यातलं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला तिला शिजवून घ्यायची. जेव्हा ही मिरची शिजून पूर्णतः शिजली जाते तेव्हा तिचा कलर चेंज होतो. इथे पहा आता ही मिरची शिजत आली आहे, थोडंसं पाणी राहिले. 10 ते 15 मिनटानंतर ही तुम्हाला अशी दिसेल. मी पुन्हा थोडा वेळ झाकण ठेवणार आहे आणि 3 ते 4 मिनटानंतर ही आपली मिरची आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे. इथे पहा पूर्णतः त्याचं पाणी आटलेलं आहे आणि मिरची छान, लिंबू आणि मिरची दोन्हीही छान शिजून निघलेलं आहे. जेव्हा आपण असं मिरची आणि लिंबू शिजवतो तेव्हा हे लिंबू जे असतं थोडंसं त्याला कडकपणा आलेला असतो, पण मी जेव्हा ते मुरण्यासाठी 1 दिवस ठेवणार आहे तेव्हा ते लिंबाची सालही एकदम मऊ पडते, सॉफ्ट पडते आणि ह्या मिरचीबरोबर हे लिंबूही खाण्यासाठी अतिशय छान लागते चवीला. आता मी हे उकडलेलं लिंबू आणि मिरची एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने रसरशीत असं लिंबू आणि मिरची या प्रकारे तुम्हीही उकडून पहा. रेसिपी जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.